नमस्कार, मी अक्षय कुडकेलवार NDTV मराठीचा विशेष कार्यक्रम बोल बिंदासमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय। सध्या आपण जर बघितलं तर बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी बिहारमध्ये सुरू आहे। मात्र त्यासाठी मुंबईमध्ये बिहारी भवन उभं करू अशा प्रकारचा जाहीरनामा वचननामा हा तेजस्वी यादव अर्थातच महाविकास आघाडीने बिहारमध्ये प्रसिद्ध केलाय। आणि याच विषयी मुंबईतील स्थानिक लोकांना काय वाटतं, मुंबईकरांना काय वाटतं, यासोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना काय वाटतं हे आपण जाणून घेण्याचा आज प्रयत्न करतोय। सध्या मी शिवाजी पार्क परिसरामध्ये आहे आणि लोकांच्या प्रतिक्रिया पहिले तर जे सर्वसामान्य मुंबईकर आहेत त्यांचं जाणून घेतोय की सर एकूणच मुंबईमध्ये बिहारी भवन किंवा बिहार मित्र केंद्र ह्याकडे हे उभारणार अशी घोषणा तेजस्वी यादव यांनी जाहीरनाम्यात केली। ह्याकडे तुम्ही कसं बघता, काही गरज आहे असं वाटतंय का, आणि एकूणच बिहारी विरुद्ध मराठी असा रंग दिला जातोय असं वाटतंय का? थोडं विस्तृत मध्ये सांगा। मुंबई हे बेसिकली मेट्रो असल्यामुळे ऑफकोर्स आपल्याकडे सगळीकडे सगळ्या जातीचे रिलिजन्सचे असलेच आहेत, बट दॅट डझंट मीन की आपल्याला इकडे एंटरटेन म्हणजे इन टर्म्स ऑफ बिहारी जी लोक येणार आहेत त्यांना ऑलरेडी इकडे एम्प्लॉयमेंट आहेत, त्यासाठी वेगळं स्किलसाठी भवन करण्याची गरज नाही आहे। सो माझं काय म्हणणं आहे की तुम्ही जे आता कल्टिवेट करता ते ऑलरेडी भरपूर इन्फ्लुएन्स झालेलं आहे। आय शुड नॉट से दॅट, बट बिहारीचं भरपूर इन्फ्लुएन्स झालेलं आहे। सो आपल्याला तो कंट्रोल करायचा आहे। अपॉर्च्युनिटीज मराठी माणसांना मिळाले पाहिजे, दॅट इज द फर्स्ट। आणि बाकीचे नंतर ज्यांना अपॉर्च्युनिटीज मिळतील ते पुढच्या पुढे। सगळ्यांना आपण मुंबई हे शहर आहे की सगळ्यांसाठी असतं, बट मराठी माणसांना सर्वात पहिला आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे। तर आपण सध्या जर बघितलं तर मुंबईमध्ये आधीच मराठी माणसांचा रोजगार हिरावला जातो असं सांगितलं जातंय। जर मुंबईमध्ये येत्या काळात अशा पद्धतीचं बिहारी भवन झालं, बिहारच्या या ठिकाणी असणाऱ्या कामगारांचे जे स्किल डेव्हलप करण्यात आले, आणखी घाला घातला जाईल मराठी माणसांच्या नोकऱ्यावर, हाताच्या कामावरती? निश्चितच घातलं जाईल। बघा, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की बिहारी म्हणून इकडे काय येतोय, कारण बिहारच्या तिकडच्या जे काय बाहुबली वगैरे आहेत सगळे, त्यांनी त्या बिहारचा विकास केलेला नाही। आणि त्यामुळे तो सगळा जो काय मध्यमवर्गीय जो माणूस आहे जो नोकरी देण्यासाठी तो मुंबईला येतोय। आणि निश्चितच मुंबईला आल्यामुळे काय होतं की इकडचे जे स्थानिकांचे जे रोजगार आहेत ते हिरावले जात आहेत। तर ते तुम्हाला जर भवनच बांधायचं असेल तर तुम्ही तिकडे पण बांधू शकता ना। इथे वेगळं भवन बांधण्याचं कारण काय? आणि तो भवनाचा जो पैसा आहे तो तुम्ही बिहारच्या राज्याच्या विकासासाठी वापरा, तिकडे विकास करा तुम्ही। जेणेकरून त्या लोकांना जे काही लोंढे इकडे येत आहेत ते थांबतील। आज बघा ना, बिहारच्या छठ पूजेला ज्या काय गाड्या भरभरून येतात किंवा भरभरून चालले आहेत, तर त्यात तुम्ही बघू शकता काय परिस्थिती आहे। ह्या लोकांनी विकास केला नाही आणि अशी माती भडकवण्याचं काम करतात आणि मराठी विरुद्ध बिहारी उभे करायला बघतात। पण इकडचा मराठी माणूस आता शांत बसणारा नाही आहे, तो पण आता जागा झालेला आहे। त्यालाही कळून चुकलेलं आहे की हे कसं राजकारण करतात। नक्की राजकारण महाराष्ट्रातलं तापवलं जातं असं सांगितलं जातंय। सर, तुमची या सगळ्या संदर्भात काय भूमिका आहे? मुंबईमध्ये बिहारी भवनची आवश्यकता आहे असं वाटतंय का, आणि एकूणच यामुळे काय परिणाम होईल असं वाटतं? ॲक्च्युली या मुंबईमध्ये बिहारी भवनची काही आवश्यकता नाही आहे। जे आहे म्हणजे जे आता चालू आहे जसं तसंच राहून दे। आणि जे आहे हे बिहारींना जे जॉब बिप सगळं जे काय मिळतं आहे ते म्हणजे जे अगोदर होतं त्याचप्रमाणे हे करून दे। आणि जे आहेत बिहारी ते जमिनीवरती आले नाही पाहिजे, हे जमिनीच्या खालती राहिले पाहिजे। सर, या सगळ्यात आता तुमची एक प्रतिक्रिया घेतोय की ओव्हरऑल आपण जर सध्या बघितलं तर मोठ्या संख्येनं बिहारी या ठिकाणी आहे। कुठलाही व्यक्ती कुठल्याही राज्यात जाऊन कामधंदा करू शकतो, मात्र अशा पद्धतीने म्हणजे कुठल्या दुसऱ्या राज्यात आपल्या राज्यातून गेलेल्या नागरिकांसाठी स्किल्स सेंटर उभं करणं कितपत योग्य वाटतं, गरजेचं वाटतं? नाही, गरजेचं तर नाही वाटत आहे। त्यांनी बिहारमध्येच राहून त्यांनी त्यांचं हे करावं, इकडचा लोंढा त्यांनी तिकडे न्यावं, तिथेच त्यांनी रोजगार डेव्हलपमेंट करावी। कारण इकडे येणारा जो लोंढा 1000 किलोमीटर एवढे लांब येतात, त्यांच्या बायका पोरं मुलांना सोडून ते वर्षभर इथे काम करतात। त्यांची अपेक्षा असते ना काही की आपण जिथे राहतो बिहारमध्ये राहतो तिथेही काहीतरी त्यांना उद्योग कामाचं स्किल मिळावं। तुम्ही महत्वाचा मुद्दा उपस्थित केला। या मुद्द्यावर तुमच्याशी विचारायचं आहे की मुंबईत बिहार भवन उभं करण्यापेक्षा किंवा मुंबईमध्ये बिहारी लोकांसाठी बिहारी मित्र केंद्र, बिहारी स्किल्स सेंटर उभे करण्यापेक्षा आपल्या राज्यातील लोक बाहेर जाऊ नये याची जबाबदारी या नेत्यांनी घेणं गरजेचं आहे असं वाटत नाही का? ऑफकोर्स त्यांनी असा अजेंडा ठेवून एक दाखवून दिले की आम्ही सक्षम नाही आहोत। त्यांना बिहारमध्ये ते काही करू शकत नाही, त्यांनी मान्यच केलं आहे। त्यांना मुंबईमध्ये येऊन त्यांना मला तेजस्वी यादवांना सांगणं आहे मुंबई एक डम्पिंग ग्राउंड नाही की तुम्ही तिथे मुलं जन्माला घालायचं आणि इकडे येऊन त्यांना नोकऱ्या द्यायच्या। हे असं कधी होणार नाही आणि इकडे हे सहन केलं जाणार नाही।
आणि तुमचे मुद्दे काही असतील, पण त्या तुमच्या मुद्द्यासाठी आम्ही मराठी माणसाला कुठचा अन्याय होऊन देणार नाही. मनसे 100% सगळ्यांच्या मराठी माणसाच्या बाजूने उभी राहणार. नाही म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष उभी राहणार असं तुम्ही सांगतात. मात्र आपण जर बघितलं तर तिथे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून तेजस्वी यादव यांच्याकडे बघितलं जातं. इथे सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची परिस्थिती जी आहे की ती प्रो महाविकास आघाडी आहे. कारण उद्या परवा जो मोर्चा होणार आहे त्यात तुम्ही सहभागी होणार आहे. एकीकडे तुमची जवळीक या ठिकाणी वाढताना बघायला मिळते आणि बिहारमध्ये तुमच्या मुद्द्यांना खूप मिळतो असं वाटत नाही का महाविकास आघाडीकडून? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मराठी हाच मुख्य मुद्दा असणार आहे येणाऱ्या सगळ्याच इलेक्शनमध्ये. माझं असं म्हणणं आहे की तेजस्वी यादव आणि स्वतःचं राज्यच कसं मोठं होईल याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे, ना की महाराष्ट्रामध्ये तुमची जी काय बिहारी मंडळी आहे जी तुम्ही ते एज्युकेशन देऊ शकत नाही, जिथे एम्प्लॉयमेंट देऊ शकत नाही, तुम्ही काहीच करू शकत नाही. मी मान्य करते आणि महाराष्ट्रावर प्लीज हे असले काही हे करू नका असं मग. सर तुम्हाला पुन्हा तोच मुद्दा विचारायचा आहे की महाराष्ट्रात अशा गोष्टी उभ्या करण्यापेक्षा किंवा महाराष्ट्रासह त्यांनी मुंबईसह आणखी 4 ठिकाणांची नावं घेतली जे वेगवेगळ्या राज्यात येते, बँगलोरचा उल्लेख आहे त्यामध्ये, हे करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या राज्याची प्रगती करणं योग्य वाटत नाही का असं त्यांनी केलं पाहिजे? आपण म्हणतो नेहमी पहिल्यांदा आपला देश असतो आणि आपल्या नंतर बेसिकली आपण देश नंतर आपण स्टेट म्हणतो. बट तुम्ही तुमचा स्टेटच बघू शकत नाही तर देशाचं काय बघणार आहे? सो पहिला तुम्हीचा स्टेट, तुम्ही जो इंडिव्हिज्युअल स्टेट आहे, तुम्ही बिहारमध्ये राहता त्याचा मजबूत करा. आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, आम्ही महाराष्ट्रानं मजबूत करायला बघतो आहे. सो बेसिकली त्यांनी तिकडच्या स्टेटवरती त्यांच्या लोकांवरती कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. आपण म्हणतो की आपण जेव्हा आपला स्वतःचा देश आणि स्वतःचा स्टेट जेव्हा आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज देतात, एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज देतात, तेव्हाच ते तिकडे लोक राहू शकतात. नाहीतर उद्या जाऊन इंडियाच्या बाहेर पण लोक जाणारे आहेत. बट दॅट डझंट मीन की आपण आपला स्टेट सोडू शकतो. स्वतःचा स्टेट बघा, नंतर आपण देशाचं पण बघू, नंतर मग पुढे बघू. तसं आहे. ते तुमची या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे? तेजस्वी यादवनी जे म्हटलंय मुंबईमध्ये बिहारी भवन किंवा बिहारी मदत केंद्र, याबाबत तुमचं काय स्पष्ट मत आहे? माझं स्पष्ट असं मत आहे की तेजस्वी यादव यांनी त्यांच्या जे काय जाहीरनाम्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्यात, त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांना रोजगार देणार, तिकडे इंडस्ट्री ओपन करणार, ह्या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातला पाहिजे होता. नाही की दुसऱ्या देशामध्ये जाऊन राज्यामध्ये जाऊन बिहारी भवन करायचं. तुमच्याकडे करा बिहारी भवन, तिकडे तुमचे सलोखे वाढवा, तिथे तुमच्या लोकांना मदत करा, जेणेकरून ते तुमचं हे सोडून बाहेर जाणार नाहीत कुठल्या कामासाठी किंवा काय करण्यासाठी. इकडे येऊन दादागिरी करणार, दुसऱ्याच्या घरात जाऊन मी हे बांधणार ते करणार, हे सगळं करण्यापेक्षा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी स्वतःचा विचार करावा आणि तिकडे या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून द्यावा, ही माझी. तिकडे या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून द्यावा. सर आपण बघतोय की सध्या महाराष्ट्रामध्ये बिहारी असेल किंवा परप्रांतीय विरोधात एक सक्षम आवाज म्हणून राज ठाकरे यांच्याकडे बघितलं जात आहे. एकीकडे महाविकास आघाडीसोबत आता राज ठाकरेंची कुठल्या राजकीय जरी जवळीक नसली तरी मुद्द्यांवरनं जवळीक वाढताना बघायला मिळते आणि त्याच महाविकास आघाडीचा पुरस्कृत मुख्यमंत्री पदाचा चेहरा ही अशी भूमिका घेतोय. विरोधाभासी आहे आणि हे राज ठाकरेंनी थांबवलं पाहिजे. राज ठाकरेंचं हे जे काही मत आपण जे आता मत मांडलं ते त्याच्याविषयी मी जास्त काय बोलू शकणार, पण निश्चितच या महाराष्ट्रासाठी सन्माननीय राज ठाकरे हा एकच आवाज आता उरलेला आहे. बाकी सगळे आहेत ना, हे सगळे लेचेपचे लोक आहेत, हे दिल्ली पुढे झुकणारे लोक आहेत. हा एकच नेता आहे जो सक्षम आहे आणि तो ह्या परप्रांतीय विरुद्ध आवाज देतो. कारण आता तुम्ही बघितलं हा मुद्दा जसा वोटिंगचा जो मुद्दा आता निघाला आहे, साहेबांनी आता एक तर मोर्चा काढलेला आहे, त्या मोर्चाला लोक असंख्य लोक येणार आहेत आणि हा मोर्चा एकदम सक्सेस होणार आहे. पण हे जे बिहारी भवनची घोषणा त्या ठिकाणी तेजस्वी यादव यांनी केली, यामुळे येत्या काळातला मुंबईमध्ये मराठी विरुद्ध बिहारी हा संघर्ष वाढेल असं वाटतंय की मतांच्या राजकारणासाठी केलं जाते? हे फक्त मतांच्या राजकारणासाठी केलं जाते. म्हणून म्हटलं ना की बिहारचा विकास न करता तुम्ही फक्त काय मी जुमलेबाज करणार आणि त्या जुमलेबाजावर तुम्हाला वाटतं की लोक, तसं आता होणार नाही आहे. कारण त्यासाठी महाराष्ट्र पण आता सक्षम आहे आणि निश्चित जर त्यांनी जर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर याआधी मनसेने दाखवून दिलेलं आहे की संघर्षासाठी आम्ही नेहमीच तयार आहोत. मराठी माणूस म्हणून जर असा बिहारी भवन महाराष्ट्रातला आणायचा प्रयत्न केला तर एक मराठी सर्वसामान्य नागरिक म्हणून विरोध कराल? नक्कीच मराठी माणूस हा ह्याच्यासाठी 100% रस्त्यावर उतरणार. बघायला गेलं ॲक्च्युली बघा, ते जे काय तुम्ही बोलला आता तेजस्विनी यादव यांचे वडील लालू प्रसाद यादव त्या राज्याचे मुख्यमंत्री होते, केंद्रीय मंत्री होते.
तेव्हापासूनची बिहारची ही परिस्थिती आहे. तर त्यांनी तिथे ते उद्योगधंदे त्या ठिकाणी आणले पाहिजेत, तिथे पोषक वातावरण उद्योजकांना बनवलं पाहिजे आणि तिथला जो लोंढा आहे जो मुंबईमध्ये येतो तो तिथे थोपवला पाहिजे आणि तिथे त्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. आता अमोलजी म्हटल्याप्रमाणे तिथे त्यांच्या परिवार सोडून आई वडील आजारी असतात, बायका पोरं सोडून ते इथे येतात. तर त्यांना पण ते फॅमिली लाईफ जगण्यासाठी ते काय येतात, त्या मजबुऱ्या म्हणून इथे नोकरीसाठी येतात मुंबईमध्ये. त्यांना काय हाऊस नाही आहे, पण त्यांना जायसाठी तिकडे उद्योगधंदे निर्माण करा आणि तिथे त्यांना नोकऱ्या द्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठी माणूस जर इथे त्यांचे राजकारण दिसतं एक प्रकारचं, की जे ते इथे आणल्यानंतर इथे आपला एक टक्का मतदाराचा टक्का वाढवायचा आणि तिथे आपलं पण असं आहे की आपण जर बघितलं तर महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यात जर आपण बघितलं तर मराठी मंडळ आहे, परदेशात देखील मराठी मंडळ आहे, इतर राज्यात मराठी भाषिक मंडळ आहे, महाराष्ट्र भवन इतर राज्यामध्ये आहे. तर मग महाराष्ट्रामध्ये बिहारी भवनाला विरोध का? बिहारी भवनाला विरोध म्हणजे का माहिती आहे का, तिथे त्यांचं राजकारण चांगलं आहे. जर तुम्ही गेला दुबईमध्ये गेला, कुठल्या परदेशात जरी गेला तिथे मराठी मंडळ आहे, पण तिथली जे मराठी माणूस आहे तिथला स्थानिक तिथे राहतोय तो त्या देशाची त्या राज्याची संस्कृती जपतोय. आज आमच्या पश्चिम महाराष्ट्रामधली बरीच लोक परराज्यात आहेत, एक सोन्या चांदीच्या व्यवसायामध्ये म्हणा, गलाय बांधव म्हणून त्या व्यवसायामध्ये, पण तिथली ती लोक भाषा आत्मसात केलेली आहे, तिथली भाषांना ते मान सन्मान देतात, ती भाषा तिथली बोलतात, तिथल्या संस्कृतीचा सन्मान करतात. पण हे लोक जेव्हा येतात युपी बिहारवाले, अरे मला मराठी येत नाही, तुम्ही काय करायचं ते करा, ही भाषा इथे चालणार नाही. तुम्ही इथे आल्यानंतर सर्वप्रथम माय मराठीचा मान ठेवला पाहिजे, या मराठीचा मातीचा मान ठेवला पाहिजे आणि इसका इथल्या संस्कृती आहे, मराठीची संस्कृती आहे, तिचा तो मान ठेवला पाहिजे. हाच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की नेमका आपण जर बघितलं तर मराठी मंडळ महाराष्ट्र भवन, महाराष्ट्र सदन अनेक राज्यामध्ये आहे, अनेक देशामध्ये देखील आहेत. मग महाराष्ट्रात जर एखाद्या वेळेस बिहारी भवन होत असेल तर विरोध नेमका कशाला? बिहारी भवनाला विरोध आहे की विचारसरणीला विरोध आहे? तुम्हाला माहीत असेल मागे एक इलेक्शन या जिंकल्या होत्या, हत्ती त्यांची ती मायावती जिंकल्या होत्या, त्यावेळेस त्यांनी एक स्लोगन काढला होता. तिथून हा खरा वाद सुरू झाला आहे की यूपी तो एक झाकी आहे, मुंबई अभी बाकी आहे. म्हणजे यांचे उद्देश वेगळे आहेत. जे महाराष्ट्रातले मराठी लोक जे बाहेर परदेशात नोकरीसाठी गेलेत ते असे काय घाणेरडे उद्देश तिकडे घेऊन गेलेले नाही आहेत. ते तिकडे त्यांचा रोजगार करतात, त्या देशाला पैसे कमवून देतात, स्वतः हे कमवतात, म्हणजे स्वतः डेव्हलप होतात. त्यांचा कुठे त्रास झालेला तुम्हाला दिसतोय का? दुसरी गोष्ट, आज तुम्ही बघाल तर नुसतं मुंबईतच नाही, अख्ख्या देशामध्ये बिहारींना विरोध केला जातोय. काल परवामध्ये चंदीगडमध्ये पण यांच्या विरोधामध्ये खूप मोठं आंदोलन झालं. मग हे का होतं आहे हा पण विचार झाला पाहिजे ना. तुम्ही आज माननीय राजसाहेबांनी मागे एका सभेमध्ये पण सांगितलं होतं 80 ते 90% हे जे काय क्राईम जे घडत आहेत पोलीस स्टेशनमधनं, जे काय जो डेटा काढला ते 70 ते 80% बिहारी आणि यूपीवालेच आहेत. म्हणजे सर्वच नाही, पण जे काय क्राईम येते इथे क्राईम करतात म्हणून ह्यांना विरोध होतोय. सो मराठी माणूस जिथे जिथे जातोय तिथले देश तो संपन्न करतोय की आपण जो न्यूसन्स क्रिएट केला जातोय, असं वाटतंय की तुम्हाला की हे न्यूसन्स क्रिएट करण्यासाठी हा मुद्दा पुढे आणण्यात आलेला आहे? हा, डेफिनेटली न्यूसन्स तर आहेच. कारण का आतापर्यंत एवढ्या वर्षापासून जे चालू आहे राजकारणामध्ये की मराठी माणसांना पहिल्यांदा तुम्ही प्राधान्य नाही देणार, आपण बाकीच्या नाही देणार. आपल्या मराठी जो आहे हा कल्चर आहे, आपण डिसेंडंट्स आहोत, आपण छत्रपती शिवाजी महाराजचे डिसेंडंट्स आहोत, आपण त्यांची फॉलोईंग आपण पाळतो. म्हणजे त्यांनी काय सांगितलं तेव्हा पण त्यांनी मराठीमध्ये सगळ्यांना एनकरेज केलेलं आणि तेव्हा पण त्यांनी कोणाशी डिफरन्शिएट केलं नव्हतं. पण त्यांनी काय म्हटलेलं की आपली संस्कृती जपा, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून आपण आपल्या स्वतःचं कल्चर, आपलं ट्रेडिशन हे जपलंच पाहिजे. तुमचं काय मत आहे? एकूणच हे या बिहारी भवनच्या माध्यमातून काही वेगळा अजेंडा सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय असं वाटतंय तेजस्वी यादवांचा मुंबईत? अजेंडा सेट करण्यामध्ये याच्यामागे राजकारणही असू शकतं आणि मला वाटतं तेच तुम्ही बोलल्याप्रमाणे मराठी आणि बिहारीमध्ये वाद लावून देणं किंवा त्याचा इफेक्ट त्याला इलेक्शनमध्ये होईल असा, इकडची मतं तिकडे पुन्हा मुंबई महानगरपालिका येते, त्यांच्यामध्ये द्वेष हे करून मराठी मतं आणि बिहारी मतं वेगवेगळी करणं, हे असू शकतं त्यांचं त्याच्यामागे उद्देश. आपण बघतो या सगळ्या संदर्भात मुंबईतल्या मराठी माणसांकडनं, मराठी व्यक्तींकडनं स्वाभाविकच आहे की अशा पद्धतीचं बिहारी भवनाला विरोध नाही, मात्र बिहारी भवनच्या माध्यमातून किंवा बिहार मित्र केंद्राच्या माध्यमातून जे काही गोंधळ या ठिकाणी घालण्यात येईल किंवा चुकीचा उद्देश या बिहारी नेत्यांचा आहे त्याला विरोध या संपूर्ण नेत्यांकडनं केला जातो. ही बोलबिंदास या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.